माळशिरसचे फायर ब्रिगेड आमदार उत्तमराव जानकर आपल्याबरोबर. काल अजितदादांची तुमची भेट झाली, दादांबरोबर तुम्ही गाडीत प्रवास केलाय, काय नक्की चर्चा झाली? नेरा रायट कॅनॉलचं पाणी अधिकाऱ्यांनी 15 मार्चची तारीख केलेली होती आणि त्याच्या अगोदर दादांना ब्रीफिंग करणं गरजेचं होतं आणि म्हणून मी त्या ठिकाणी पोचताच दादा गाडीत बसायला लागले होते आणि दादानं म्हटलं की कोणत्याही परिस्थितीत 1 तारखेला आमचं पाणी सुटलं पाहिजे, दादा गाडीत बसा म्हणे. आणि तिथून 1 मिनिटाच्या अंतरावरती कौन्सिल हॉल ते रेस्ट हाऊस आहे, तिथपर्यंत चर्चा करून मी त्यांना सांगितलं की पाण्यामध्ये कसा गोंधळ उडतोय, सगळे लोक एकाच वेळी कसे पाणी मागतात आणि दरवर्षी लोकांचं सिंचन होण्यासाठी अडचणी कशा येत आहेत. आणि दादानी ते ऐकलं. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये काल 1 तारखेलाच पाणी सोडण्यात आलं आणि तो निर्णय झाला. त्याबद्दल दादाशी चर्चा झाली होती. सूरज चव्हाणने आज ट्विट केलेलं आहे की दादांनी तुम्हाला गाडीत घेतला, त्यांचा मोठेपणा आहे. मात्र निवडणुकीच्या काळात तुमची पात्रता नसताना तुम्ही खालच्या पातळीवरती दादांवरती टीका केली, त्याबद्दल तुम्ही माफी मागावी, ना तर भविष्यात तुम्हाला त्यांच्याबरोबर आम्ही फिरताना विचार करू. नाही, दादांचा मोठेपणा आहे इथपर्यंत सूरज चव्हाणांचं ठीक आहे, पण सत्ताधारी नेते मंडळींचा हा विषय नेहमीच राहतो की विरोधकाची धार कमी व्हावी, त्यांनाही कुठं ना कुठंतरी आपण कामाच्या माध्यमातून जी रास्त कामं असतील, तालुक्याच्या हिताचे असतील, जनतेच्या हिताचे असतील, त्यावेळी गाडीमध्ये घेतलं काय किंवा तो प्रश्न मार्गी लावला काय, अशा वेळेला ती भूमिका कोणत्याही राज्यकर्त्याची नसते आणि ती अजितदादाची मला दिसली नाही. उत्तम जानकरचं स्वतःचं काम असेल काय, त्यावेळेला सूरज चव्हाणांची भूमिका ही रास्त असेल. पण कोणताही सत्ताधारी विरोधकाला अंगावर घेण्यापेक्षा त्याच्या रास्त कामाला दाद देणं आणि तो प्रश्न साधा सोपा 15 तारखेचं 1 तारखेला पाणी सोडण्यामुळे काय फार मोठा बदल त्या ह्यांच्या दादाच्या ह्याच्यामध्ये होत नव्हता, पण शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये होत होता. आणि दादांना माहिती आहे की असा निर्णय केल्यानंतर दादांना शाबासकीच मिळेल म्हणून मला गाडीमध्ये घेतलं. आणि दुसरा विषय नाही म्हणलं तरी दादा अर्थमंत्री आहेत, दादाच्या खिशात काय आहे मागच्या हातानं चापसून बघता आलं की बाबा, पण आता तिजोरी रिकामी दिसते. काय तुम्ही माफी मागणार का नाही? नाही, माफी मागण्यासाठी हा विषय नसतो. राजकारणामध्ये विरोधक हा नेहमी सत्ताधाऱ्यावरती टीका करत असतो आणि ती टीका त्या पातळीवरती सत्ताधाऱ्यांना सुधारण्यासाठी असते, ती काय माफी मागण्यासाठी नसते. आणि म्हणून टीकाही करावी लागते आणि सत्तेतल्या माणसाला टीका योग्य असेल तर ती गोड सुद्धा वाटते. तुमची आमदारकी वाचवण्यासाठी तुम्ही हा ईव्हीएमचा मुद्दा उचलला किंवा आंदोलन उभं केलं, असा देखील आरोप सूरज चव्हाणांनी केला. नाही, सूरज चव्हाणांचा हा अभ्यास किती आहे मला माहीत नाही, परंतु ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं तो निर्णय दिलेला आहे आणि त्यानंतर मी 4 निवडणुका लढलोय. मग जर त्यांना असं काय करायचं होतं तर माझा निवडणुकीच्या छाननीमध्येच फॉर्म बाद केला असता. एकदा निवडून आल्यानंतर आमदारकी रद्द करायला 6 काय त्यांना माहिती आहे 12 वर्ष जातात आणि कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आणि ती आता कुठल्या, आता भारतातलं तर कोर्ट संपलं, मग युनोमध्ये जाणार का, कुठं रद्द करणार? त्यांना कोर्ट कचेरीची तपशीलवारपणानं मी माहिती देईन. करुणा मुंडेंनी आज एक फेसबुक पोस्ट केली की 3-3-25 राजीनामा, म्हणजे उद्या धनंजय मुंडेंचा बहुतेक राजीनामा घेतील असं त्यांनी काल सकाळी जाहीर केलं. काय वाटतं? नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलीही गुंडगिरी ही फोफावता कामा नये. त्या विरोधामध्ये सरकार सुद्धा असलं पाहिजे, कठोर पावलं उचलली पाहिजेत. आणि धनुभाऊ माझेही मित्र आहेत, पण ज्याही पद्धतीनं अशी लोक सोबत आणि अशा लोकांच्या हातामध्ये जिल्ह्याचा कारभार देणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यामुळं ज्या वेळेला आपल्यावरती आरोप होतो, ज्यावेळी आपल्यावरती एखादा आक्षेप तयार होतो, त्यावेळी स्वतःहून करुणा मुंडे म्हणेपर्यंत आपण थांबायची गरज नाही, आपण स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे असं
वाल्मिक कराड ज्या जेलमध्ये आहे त्या जेलमधले बराकमधले असतील किंवा महत्त्वाच्या ठिकाणचे CCTV बंद असल्याचं पत्र अधीक्षकांनी दिले. त्या पत्रावरून आता बाहेर चर्चा झाली की सगळे CCTV बंद आहेत. काय वाटतं तुम्हाला? नाही, कोणता का गुन्हेगार असे ना, CCTV लावण्याचा उद्देश एवढाच होता की सरकार पारदर्शक आहे, या गुन्ह्यामध्ये ते सिरियस आहे, या गुन्ह्याची जी तीव्रता आहे ती माणसाच्या मनामनामध्ये महाभयानक आहे. आणि या राज्यातल्या विशेषतः बीड जिल्ह्यातल्या लोकांना अपेक्षा आहे की जो गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली पाहिजे, मिळाली पाहिजे. आणि जर CCTV बंद असतील तर मग यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते का? वेगवेगळे व्यसनाचे हे मादक द्रव्ये आतमध्ये दिली जात आहेत का? VIP जेवण दिलं जात आहे का? या माणसाच्या मनामध्ये शंकेला वाव त्या ठिकाणी उरतो. आणि म्हणून त्या ठिकाणचे CCTV का बंद आहेत याचा ब्लेम शेवटी सरकारवरती येतो आणि सरकारने या बाबतीमध्ये जागरूक असलं पाहिजे. कारवाई व्हावी का? CCTV बंद आहेत इतके दिवस झाले. नाही, नक्कीच कारवाई ही झालीच पाहिजे ना. CCTV एखाद्या कारागृहातले बंद असतील तर त्या ठिकाणी काही ना काहीतरी गडबड आहे, काही ना काहीतरी गोंधळ आहे, अशा पद्धतीचा अर्थ आणि निघतो. आणि ती वस्तुस्थिती पण त्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्यावरती जेलर असो, तिथलं प्रशासन असो, त्यावरती नक्की कठोरात कठोर कारवाई, कारण हा हॉट प्रश्न आहे. त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे देखील आता उद्यापासून उपोषणाला बसतायत. आता ही महादेव मुंडे कोण आहेत, ज्ञानेश्वरी मुंडे कोण आहेत, मी आजच ऐकतोय. त्यांचाही मर्डर झालेला ना मध्ये महादेव मुंडेंचा. हा, त्या महादेव मुंडेंचा नाही, उपोषणाला बसल्यानंतर त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे. आणि कोणत्याही विषयानं तक्रार आल्यानंतर सरकारनं सतर्क असलं पाहिजे, त्यामध्ये चांगले अधिकारी नेमले पाहिजेत, त्याच्या मुळाशी तळाशी किंवा मुळीपर्यंत पोचलं पाहिजे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास हा खोलवरपणानं घेतला पाहिजे, असं सगळ्या महाराष्ट्राचं मत आहे. उद्याच्या अधिवेशनामध्ये आता सरकारला विरोधक घेरतील, म्हणजे कोकाटेचा राजीनामा असेल, मुंडेंचा राजीनामा असेल, महिला अत्याचार असतील, काय नक्की उद्याचे नक्की विषय? नाही, अनेक प्रश्नानं त्या ठिकाणी विरोधक म्हणून आपल्याला या राज्यामधले प्रश्न आहेत, अत्याचाराचे प्रश्न आहेत. इथल्या स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये जो त्या ठिकाणी अत्याचार केला गेला, म्हणजे या ठिकाणी गृह मंत्रालय असेल, शासनाचे वेगवेगळे निर्णय असतील, आपल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी की ज्या ठिकाणी आपल्या सोलार ऊर्जेसाठी त्यांनी कोटेशनच बंद केलेले आहेत. आणि मग तुमची मोटार जर नदीवरती असेल, ज्यादा लोड लागत असेल, आणि आता कुठल्याच बोरला 200 फुटाला पाणी नाही, त्याच्या खाली जायचं असेल तर त्या क्षमतेचा सोलार आपल्याकडे उपलब्ध नाही. असे अनेक. आणि आपण जे ह्याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये लहान मुलांना जो ब्रेकफास्ट दिला जातो, डाळ वेगवेगळे हे इतके जुने पुराणे. आणि कुठलाही बालक, मी माहिती घेतली तालुक्यामध्ये, सगळ्या महाराष्ट्रातली माहिती घेतली, एक ही गरीबातलं गरीब मूल सुद्धा त्याला खात नाही. मग हे वाटप यंत्रणा काय आहे, सरकारचे पैसे का खर्च केले जात आहेत, त्यांच्या थेट खात्यामध्ये का दिले जात नाहीत, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उद्याच्या अधिवेशनामध्ये मी तारांकित प्रश्न असतील, 0 आवर्समधले प्रश्न असतील, त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आमच्या तालुक्यामधल्या निरा देवदरसह अनेक प्रश्न आहेत, या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची, मांडण्याची, सोडवणूक करण्याची त्या ठिकाणी संधी आहे. आमदार राम सातपुतेने देखील एक पत्र दिले की माळशिरस तालुक्यात दुष्काळी जी गाव आहेत त्यांना कायमस्वरूपी पाणी मिळावं. नाही, मला राम सातपुतेना किंवा तालुक्यातल्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की 5 वर्ष असताना तुम्ही या तालुक्यातल्या जनतेला पाणी का दिलं नाही, त्या बाबतीमध्ये तोंड का उघडलं नाही, 5 वर्षामध्ये एखादं पत्र सुद्धा सरकारला का दिलं नाही, एखादा तरी प्रश्न या तालुक्यातल्या पाण्याच्या विषयानं का सोडवला नाही. आणि जर तुम्ही कुठं तोंड उघडलं असेल 5 वर्षामध्ये तर त्याचा व्हिडिओ मीडियामध्ये शेअर करावा, दाखवावा. आज नौटंकी करणं,
आणि ह्याच्या त्याच्या पाया पडणं आणि दाखवणं हे सगळं गोलमाल करण्याचा, फसवाफसवी करण्याचा प्रकार आहे. आणि त्यासाठी नक्कीच मी गेल्या 3 महिन्यामध्ये या तालुक्याच्या हिताचे जेवढे प्रश्न सोडवलेले आहेत, पाण्याच्या विषयानं जेवढे सोडवलेले आहेत, त्यांना आता यावर्षी उन्हाळ्यामध्ये तालुक्यामध्ये कुठेही सिंचनामध्ये गैरव्यवस्थापन होणार नाही. 1905चा समान जल वाटप कायद्यानुसार सगळ्या शेतकऱ्याला समान पाणी दिलं जाईल, योग्य पद्धतीनं दिलं जाईल. त्यामध्ये विस्कळीतपणा येणार नाही आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन हे या तालुक्यामध्ये केलं जाईल, अशा पद्धतीची भूमिका आहे. राम सातपुते काय म्हणतात आणि काय करतात आता ते जाण्याच्या मार्गावरती आहेत आणि एखाद्या दिवशी गायब होतील. यापेक्षाही फार मोठं काही त्यामध्ये चर्चा करण्यासारखं नाही. तरी गोंधळ आहे अशा पद्धतीचा अर्थ आणि निघतो आणि ती वस्तुस्थिती पण त्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्यावरती जेलर असो, तिथलं प्रशासन असो, त्यावरती नक्की कठोरात कठोर कारवाई, कारण हा हॉट प्रश्न आहे. CIDच्या आरोपपत्रामध्ये काल उल्लेख केलाय की कराडच हा खरं तर देशमुखांच्या मारेकरी असणार किंवा त्या हत्येमध्ये सामील असल्याचा उल्लेख झालेला आहे. काय सांगतात? नक्कीच अशा माणसांना कठोरात कठोर ज्याही पद्धतीनं, म्हणजे अगदी संतोष देशमुखचा खून ज्या पद्धतीने केला त्यावेळेला हा छावा पिक्चर बघताना छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीचा छळ झाला तसाच छळ या संतोष देशमुखचा केला. यांना कठोरात कठोर नव्हे, न्यायव्यवस्थेनं फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्यांना भर चौकामध्ये ही फाशी दिली गेली पाहिजे. आणि तरच तर अशा पद्धतीची जी मानसिकता आहे, अशा पद्धतीचा जो मुजोरीपणा आहे, हा कुठं ना कुठं तरी थांबेल आणि माणसांना या राज्यामध्ये कायदा व्यवस्था, न्यायव्यवस्था ही जागी आहे हे दाखवून देण्याची ही संधी आहे. एकनाथ शिंदेनी काल अमित शहाची भेट घेत फडणवीसांची तक्रार केलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला CM पदा रेसमध्ये यायचं असेल तर तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा, असा संजय राऊतांनी सामनामधून खरं दावा केला. अशी चर्चा झाली आणि ते रोखठोकमधून आता समोर आली. आता एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये किती अंतर आहे हे ह्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकनाथ शिंदे भाजपमध्येच असल्यासारखे आहेत. भाजपला सपोर्ट काय आणि भाजपच्या जीवावरतीच त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं त्यांनी प्रवेश केला काय आणि उद्या त्यांना प्रवेश करायला सांगितला काय, माझ्या माहितीप्रमाणे ही टुल्लू मुल्लूची चिंगूमुंगूची लढाई आहे. यापेक्षा वेगळं ह्याच्यामध्ये काय नाही. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला गरज असेल त्या दिवशी ते त्यांचाही प्रवेश घेतील. याच्यामध्ये वेगळं वाटण्यासारखं किंवा ह्याच्यासारखं काय नाही. मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊत यांनी आज हजेरी लावली होती. तर EVM बाबत आमची भूमिका एक असल्यामुळे गेलो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मनसे युती आणि उबाटा यावरती पुस्तक देखील लिहिणार आहेत. नाही, नाराज ठाकरेंचा जो मुद्दा आहे किंवा संजय राऊतांचाही मुद्दा आहे आणि माझाही मुद्दा तोच आहे की निवडणुकीमध्ये ज्याही पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हेराफेरी झाली, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे. ज्या मशीनमधून मतदान BU मधून CU ला जाते का CU मधून VVPAT ला जाते का VVPAT मधून डिस्प्लेला जाते, इथला मतदार हा निरक्षर आहे, तो 80% अशिक्षित आहे, अडाणी आहे, वयोवृद्ध आहे. त्याला त्याचं मतदान हे पारदर्शकपणानं दिलं गेलं पाहिजे आणि दिलेलं मत त्याला कोणाला गेलं हे कळलं पाहिजे. आणि यासाठी मी अनेक त्यामध्ये मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत, अनेक मार्ग दाखवलेले आहेत आणि त्या मार्गाने माझी भावना तीच आहे की निवडणूक पद्धती ही पारदर्शक असली पाहिजे, लोकांना समजणारी असली पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्ही हेराफेरी करायला संधी आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जी लोकभावना आहे, लोकांनी मतदान केलेलं आहे ते एका बाजूला आणि तुमचे रिझल्ट दुसऱ्या बाजूला, आणि हा सगळ्या महाराष्ट्राचा आक्रोश आहे. म्हणजे राज ठाकरे जे म्हणले की इतना सन्नाटा क्यों है भाई, म्हणजे मतमोजणीच्या दिवशी महाराष्ट्र मेल्यासारखा. तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील का राज ठाकरे?
आता माझी अजून भेट नाही त्यांची, पण कधी भेट झाली समजा तर त्या विषयानं त्यांचे काय अनुभव आहेत, त्यांच्याकडे काय माहिती आहे आणि त्या ठिकाणी चर्चा झाली तर एकमेकाशी चर्चा होऊ शकते. कधी भेट कधी घेणार तुम्ही? नाही, मी त्यांना वेळ मागून एक 15 ते 20 दिवस झालं, पण त्यांच्याकडून काही रिप्लाय आला नाही. आणि त्यामुळं माझी जी भूमिका होती की सुप्रियाताई आणि आदित्यजींना घेऊन मार्कडवाडी ते मुंबई असा लॉंग मार्च काढायचा, पण ते साहित्य संमेलनामध्ये एकनाथ शिंदेच्या डोक्यावरती ही पगडी आली आणि आमच्या 2 पक्षामध्ये मतमतांतर झाली, त्यामुळे तो विषय मागं पडला. पण माझ्या आयुष्यामध्ये मी ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शी केल्याशिवाय राहणार नाही. माळशिरसहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.